महायुतीचं जागा वाटप जाहीर होणारच नाही की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण 30 डिसेंबरला दुपारी 3 नंतर भाजपची यादी येण्याची शक्यता आहे। बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीची रणनीती असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। जागा वाटप लांबणीवर इच्छुक गॅसवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। महायुतीचं राज्यातल्या प्रमुख महापालिकांसाठीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे, पण जागा वाटप जाहीर होण्यास उशीर होतोय। भाजपमधील सूत्रांच्या खात्रीलायक माहितीनुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबरला दुपारनंतर जागा वाटप आणि उमेदवारी याद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या या रणनीतीमुळे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते गॅसवर गेलेत। पाहूया त्यावरचाच स्पेशल रिपोर्ट। महायुतीचं जागा वाटप जाहीर होणारच नाही। तीस डिसेंबरला दुपारी 3 नंतर भाजपची यादी। बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीची रणनीती। राज्यातल्या महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत। बैठका होत असल्या तरी जागा वाटप काही अंतिम होत नाहीये। मुंबईतलं जागा वाटप अंतिम झाल्याचं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं, मात्र कुणाला किती जागा, कोणत्या वॉर्डात कोण उमेदवार हे मात्र कुणीही सांगायला तयार नाहीये। अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस असताना नेते मात्र अजूनही फडणवीस आणि शिंदेंच्या आदेशाची वाट पाहत आहेत। उमेदवारी कुणाला द्यायची आणि एबी फॉर्म कुणाला द्यायचा हे फडणवीस शिंदे देणार असल्याचं नेते सांगू लागले। मुंबईच्या जागा वाटपाचं धोरण जे आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काल आमचे पक्षाचे सरचिटणीस राहुलजी शेवाळे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमचे अमित साटमजी यांनी आपल्याशी संवाद देखील साधला होता। त्याच मोडवर त्याच ट्रॅकवर आम्ही काम करतोय। उर्वरित जागेंवर चर्चा आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल आणि 227 जागांवर महायुती म्हणून आम्ही लढू। 200 जागांवरती चर्चा पूर्ण झालेली, उर्वरित 27-20 जागा ज्या त्या उरलेल्या आहेत त्यांचं कधीपर्यंत? आज त्याच्यावर चर्चा पूर्ण होईल आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर तातडीनं आम्ही फॉर्म भरायला सुरू करू। महायुतीच्या नेत्यांचं काही ठरत नसतानाच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्ते आणि इच्छुकांना अस्वस्थ करणारी माहिती दिली आहे। उमेदवारी कुणाला हे पक्षाकडनं अधिकृतरित्या 30 डिसेंबरला दुपारी 3 वाजल्यानंतरच जाहीर होणार असंही त्यांनी सांगितलंय। उमेदवार कधीपर्यंत डिक्लेअर होण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेला किती जागा कुठे काय? नाही, आता अंतिम व्हायचं आहे। प्रत्येक महानगरपालिकेला वेगवेगळी चर्चा सुरू आहे आणि जोपर्यंत मला वाटतं की हे अंतिम काही एका दिवसात होणार नाही। फॉर्म भरेपर्यंत आणि 30 तारखेच्या 3 वाजेपर्यंत अनेक घडामोडी होणार आहे आणि त्यामुळं चर्चा सुरू राहतील। आमची महायुती चर्चा सुरू राहील, भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटची चर्चा सुरू राहील। त्यामुळे जसं जसं पुढे जाईल तसं मला वाटतं याचे अंतिम होत राहील। भाजप आणि शिवसेनेच्या सूत्रांच्या माहितीनुसार ज्या वॉर्डात कोणताही वाद नाही किंवा बंडखोरीची शक्यता नाही त्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचा निरोप गेल्याचं सांगण्यात येत आहे। शिवाय काही उमेदवारांना गाजावाजा न करता एबी फॉर्मचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती आहे। कुणी कितीही आघाड्या केल्या तरी महापालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे। मी याच्यामध्ये एवढंच सांगतो, कोणाच्याही किती आमच्यासमोर आघाड्या झाल्या तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। महायुतीचे नेते बंडखोरी टाळण्यासाठी वेगवेगळी खबरदारी घेत आहेत, पण या खबरदारीमुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे। कार्यकर्ते अस्वस्थ झालेत। ही अस्वस्थता महायुतीच्या अंगाशी येणार नाही ना अशी ही भीती व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।